नाही म्हणून आम्ही दुसरे पान तोडलेले आहे. आता नवी याचा वास सांगेल. कसा आहे वास? हे आंबा पण सेम त्या वासासारखा असतोय. पण याचा वास घे ना. हाय ना सेम शेपू भाजी. खरंच आवडला याचे आंबे आपण. ठीक आहे मग आंबा पण नको खाऊ. नाही खाणार. हा तर हा आंबा आता कोण तोडणार उडी मारून? मी चला तोडा. आपण ह्या आंब्याचा काठी नको आपल्याला, काठीने मारते ती. उडी मारून नवी उडी मार बर. रुचिक पडेल डोळ्यात. बरी या तुम्ही इकडं. मी हा बरं पाड. ओके एक आंबा पाडलेला आहे. दुसरा अजून एक पाड. 2 आंब्याचा आज आपण करू. त्यातलाच पाड एक. हा हा भैया आज आंबा पाडत आहे. ओके तर आज आम्ही 2च आंब्याचे तुम्हाला प्रोसेस करून दाखवतो. तर चला रेसिपी दाखवतो. आणि हे 2 आंबे तुम्ही पाहू शकता याला किती रुचिक आहे. आहे ना. ओके इसको नहीं है. चलो फिर चलते अभी हम. आंब्याला आपण चांगल्या स्वच्छ पाण्याने म्हणजे चंबराच्या पाण्यानं धुवून घ्यायचं. सर्व रुचिक वगैरे त्याचा काढून घ्यायचा. पहिल्यांदा आंब्याला आता आपण व्यवस्थित प्रकारे कापून घ्यायचा. ओके हा हा अजून एक तुम्हाला गोष्ट सांगतो मी. ही जी कोयरी असते ना, कोयरीवरती सोयरीक जुळतं. बरोबर. आता आपण सोनूचं सासर कुठलं असेल पाहूया. हा कोय कोय कोयरी सोय सोय सोयरी. सोनूच्या नवऱ्याची वाटकून इकडं म्हणत्या वरत. म्हणजे तिचं घर खाली आहे म्हणजे इकडं. म्हणजे कदाचित गोरडाचं पण होऊ शकते. बरोबर ना. कारण तिचं घर इथं खाली आहे. काय ना घरापासून अशी डायरेक्शन म्हणजे आपलंच की. अजून कुणाच करायचंय का? कोय कोय कोयरी सोय सोय सोयरी. वर्षाच्या नवऱ्याची वाटकून इकडं. वर्त आहे डायरेक्ट. वर्त मुंबईला माहिनी. आता राहिली कोण म्हणू. कोय कोय कोयरी सोय सोय सोयरी. नवी आपलं नवीच्या नवऱ्याची वाटकून इकडं. हो इकडं. आता म्हणू कोय कोय कोयरी सोय सोय सोयरी. मनूच्या नवऱ्याची वाटकून इकडं. इकडंच आहे मनूच्या पण नवऱ्याची वाट. अशा तऱ्हेने आपले सर्व सोयरीक जवळून झालेले आहे. हा हा कोय कोय कोयरी सोय सोय सोयरी. आबाच्या बायकोची वाटकून इकडं. होय बरोबर आहे बरोबर आहे. झालेलं पण सांगितलं. चालू आहे का? कोय कोय कोयरी सोय सोय सोयरी. परीच्या नवऱ्याची वाटकून इकडं. अरे देवा दीपाच्या इकडं. हा तर आता आपण ह्याची बारीक बारीक काप करून घेऊ. कसा आहे वास? 890चा आंबा आहे. बनवलाय. आंबा एवढा भारी आहे ना, कापताना जसा वास घेतला ना जिभेला असं पाणी सुटतं या. म्हणजे हा आहे लोणच्याचा आंबा. जो की आपण लोणच्यासाठी कायम जे आंबा वापरतो तो सर्वात जास्त आंबट असलेला आंबा आपण वापरतो. का तर त्यांचं लोणचंही खूप आंबट आणि मस्त होतं. तर चला तुम्हाला पुढची मी प्रोसेस दाखवतो. पटापट हा दुसरा आंबा पण कापून घेतो. हा हा तर आता आपलं सर्व कापून झालेलं आहे. तर यामध्ये आपण चवीनुसार पहिल्यांदा मीठ टाकून घेऊ. आणि त्यानंतर आपण यामध्ये थोडं आंबट तिखट करण्यासाठी चटणी थोड्या प्रमाणात आपण टाकून घेऊ. आता जिभेला पाणी सुटते.
इकडं सोनाच्या आमच्या जिभेला पाणी सुटलेलं आहे. कधी खायला असं झालेलं आहे. तर हे झालेलं आहे तिखट. आणि आता आपण हे थोडं मिक्स करून घेऊ. अरे यार कट कट. ओके. आणि आता हे असं झाकायचं आणि हे गदा 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 हलवायचं. ही मेन आणि महत्वाची स्टेप आहे. त्याशिवाय तुमच्या त्या आंबट आंब्याला चव येणार नाही. ओके हाय ना बरी. तुम्ही पाहू शकता आता हा 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 आंबा आता आपला तयार झालेला आहे. कसा तुम्ही पाहू शकताय. सर्वांना समसमान चटणी मीठ लागलेलं आहे. आणि तिकडं पिंका तर तोंडाला पाणी सुटले. कसं आहे आंबा आंबट आहे. आहे सुनी आहे ना. आंबट नाही ना. नाही ना आंबट नाही ना. नाही पोपट आहे. काय होते आमचं? हाय आंबट आहे. एवढा पण नाही पण हाय आंबट तर आहे. थोडा आहे नाही पण अजून लागणार. पहिला आपण खाल्लाय का भैया ये रे इकडं. बघ येत दायडे खायला. आपण लहानपणी किती खायचो ना. आम्ही लहानपणी यामध्ये थोडे हळद पण टाकायचो आणि ते आम्ही मुरू द्यायचो. तसं काय की आम्हाला त्यावेळी वाटायचं आम्ही लोणचं बनवू शकतो. पण ते आम्ही 2 दिवसच टिकत होतं आमचं. त्यानंतर बुरशी लागायची. त्यानंतर कळलं आम्हाला एवढं सोपं नसतंय लोणचं बनवणं. तेव्हापासून हा आम्ही नाद सोडून दिला. फक्त चटणी मीठ लावून आम्ही खाऊ शकतो. आणि वर्षा आता इकडे रिएक्शन दाखव. कसा आहे आंबा. लय आंबाट आहे ना. आता वर्षा एक फोड आंब्याची खा. Reaction सांग. हा बोल नसते असं. कसा आहे आंबा. अयो लय आंबट आहे. बघितलं आणि पोळी म्हणजे आंबट नाही काय. खरंच की. एकच आंबट आहे. एकच आंबा आहे. पण एकाच झाडाचं एकाच फांदीचं एकाच येत आहेत ना. व्हिडिओ मध्ये तुम्ही बघू शकताय. ही 5 बोटासारखी लयच आंबट आहे. एका हाताची येते ना. अगं एवढं कोण खायचं. सगळ्यांच्या तोंडावर खूप मोठं टेन्शन आलेलं आहे की तो आंबा संपवायचा कसा. कारण एकच घास आहे तो जाईना झालाय. पण आलेला आहे. झुंजीला तुम्ही दाखवू शकताय. तिकडे दाखवू झुंजीला. आता झुंजी आलेला आहे आणि झुंजीला आपण पहिल्यांदा आंबा खायला देऊया. झुंजी तो आंबट आंब्याची हा और माइक झुंजी कैसा आहे आंबा. टेस्टी आहे. आंबट आहे. नाही आहे ना आंबट. खातो या. नाही काय आंबा तुम्हाला आंबा लागत नाही. दुसरे काय किती आंबट आहे. ये आंबा खा के बता दे कैसा है. ये जरा कैसा है. कैसा है आंबा. आंबट है. बता नहीं सकता अभी कुछ पता नहीं है कि नहीं. मीडियम है मतलब आंबट है थोड़ा बहुत. आंबट तिला दी का खायला. ही बघा कसलं आंबट आहे. मावशीचा फोन आला. नव्याची रिएक्शन बघू शकतोय. ठीक आहे. दाताला लागतं आंबट. नाही हा खा. हा टेस्ट कशी आहे. जीवनच करणार आहे. चांगला आहे. मस्त आहे ना. खट्टा बिलकुल भी नाही. ये दे दे झुंजी को दे. झुंजी को और दे दो. दाताला कळा येते त्या. येते त्या. दुसरा आंबा खायची आपले दात वयस्कर झाले आता. अभी ये देखो मैं अभी ये खाने वाली हूँ. बस जो बार ये झपट गिरी ना. अच्छा है. ओके